यवतमाळच्या लेकीचा झंझावात, 17 तासांची तपश्चर्या आणि सोशल मीडियाचा त्याग. वैष्णवी नाईक बनली ग्लासवन अधिकारी. यश हे बारशाने मिळत नाही, तर ते कष्टाने खेचून आणावे लागते, याचाच प्रत्यय यवतमाळच्या एका सामान्य कुटुंबातील मुलीने दिला आहे. कोणतीही मोठी पार्श्वभूमी नसताना केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर वैष्णवी विनोद नाईक हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नगररचना विभाग परीक्षेत देदीप्यमान यश संपादन केले आहे. अवघ्या 25व्या वर्षी थेट राजपत्रित वर्ग 1 अधिकारी पदाला गवसणी घालत तिने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यशाचा एकांत मार्ग. स्पर्धा परीक्षेच्या युगात जिथे अनेक तरुण सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेले असतात, तिथे वैष्णवीने एक वेगळाच पायंडा पाडला. अभ्यासात कसलाही अडथळा येऊ नये म्हणून तिने व्हॉट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्राम यांसारख्या प्लॅटफॉर्मला स्वतःपासून पूर्णपणे दूर ठेवले होते. दिवसाचे तब्बल 17 तास तिने केवळ पुस्तकं आणि नोट्ससाठी समर्पित केले. मित्रमैत्रिणींचे कार्यक्रम, सण उत्सव आणि मनोरंजनाचे सर्व मार्ग बंद करून तिने स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले होते. ही 17 तासाची कठोर तपश्चर्या अखेर फळाला आली आहे. जिद्दीने गाठले शिखर. वैष्णवीचे हे यश केवळ तिचे वैयक्तिक यश नसून ते ग्रामीण भागातील स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी प्रेरणादायी ठरले आहे. आपल्या मुलीच्या या यशामुळे वडील विनोद नाईक आणि संपूर्ण नाईक कुटुंब भारावून गेले आहे. मुलीने घेतलेल्या कष्टाची आज चीज झाले, अशी भावना तिच्या पालकांनी व्यक्त केली आहे. प्रशासकीय सेवेत आता एका कर्तबगार आणि मेहनती तरुण अधिकाऱ्याचा प्रवेश झाला असून संपूर्ण जिल्ह्यातून वैष्णवीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. माझ्या मुलीने आज जे यश मिळवलेले आहे तो क्षण माझ्यासाठी अभिमानाचा आणि भावुक आहे. तिने खूप मेहनत, संघर्ष, संयमाने हा प्रवास पूर्ण केलेला आहे. अनेक अडचणी आल्या, पण तिने कधी हार मानली नाही. तिच्या जिद्दीवर, मेहनतीवर मला नेहमीच विश्वास होता. आई म्हणून माझं मन तिचं यश पाहून भरून येते. तिचं आयुष्य नेहमी आनंदी, सुखी पाहूनच हेच माझ्यासाठी सर्वात मोठं यश आहे. नमस्कार सर्वांना. आज MPSC टाउन प्लॅनिंग एक्झाम मध्ये यश मिळवून एक राजपत्रित अधिकारी बनून आज मी तुमच्या समोर उभी आहे. यासाठी मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजते. हे यश फक्त माझंच नाही, तर माझ्या आई वडिलांचं, माझ्या बहीण भावांचं, माझ्या शिक्षकांचं आणि प्रत्येक व्यक्ती ज्याने माझ्यावर विश्वास दाखवला त्यांचा आहे. हा प्रवास सोपे नव्हता. अत्यंत संघर्षाचा, चढ उताराचा आणि मेहनतीचा होता. अनेकदा आत्मविश्वासही खचायला झाला, परंतु त्या काळात मी फक्त स्वतःच्या मेहनतीवर आणि स्वतःवर विश्वास ठेवला. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येकाला मी एवढंच सांगू इच्छिते की वेळ ही कठीण असू शकते, पण ती नेहमीसाठी नसते. आणि यश हे कधी कधी आपल्याला उशिरा मिळतं, पण ते योग्य वेळेत मिळतं. त्यामुळे स्वप्न ही मोठी ठेवा, संयम ठेवा आणि भरपूर मेहनत करा. आणि स्वतःची तुलना ही कधीच दुसऱ्यांशी करू नका, कारण प्रत्येकाची यशाची वेळ वेगळी असते, प्रत्येकाची वाट ही वेगळी असते. त्यामुळे तुमचा आजचा संघर्ष हाच तुमचा उद्याचा अभिमान बनणार आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. धन्यवाद.